श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 1 सप्टेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार नोकरी आणि कोणाच्या व्यवसायावर होणार वृद्धी, कोणत्या राशींना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल, 12 राशींच्या जीवनात आज नेमके काय घडणार, यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, जुन्या मित्रांची भेट होईल. प्रगतीची नवीन वाट खुली होईल. मनातील भीती दूर सारावी. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. पित्त प्रकृतीत वाढ होईल. आततायीपणे निर्णय घेऊन चालणार नाही. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. वृषभ, क्षणिक आनंद उपभोगता येईल. स्थिर विचार करावा. मुलांची बाजू समजून घ्यावी. मौजमजेला प्राधान्य द्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवा. मनातील शंकेचे निरसन करावे. अगळपगळ बोलणे टाळावे. घरात टापटिपीबाबत दक्ष राहाल. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. मिथुन, शारीरिक थकव्याबरोबर वैचारिक थकवा जाणवेल. आवडत्या गोष्टी तुमच्यासमोर हजर राहतील. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. जुगाराची आवड जोपासाल. प्रेम प्रकरणात पुढाकार घ्याल. हलगर्जीपणा करून चालणार नाही. इतरांवर अवलंबून राहू नका. कर्क, मनातील काळजी दूर सारावी. वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. कौटुंबिक सौख्य जपाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. काही कामे वेळ घेतील. केलेल्या कामातून आपण चांगला नफा मिळवाल. दिवस अनुकूल असेल. आर्थिक चढउतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. सिंह, चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. एकमेकांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जोखीम सावधगिरीने उचलावी. भागीदारीतून चांगला नफा मिळेल. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहर येईल. आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे. कन्या, आर्थिक लाभ संभवतो. मनाची विशालता दाखवाल. हातातील कामात यश येईल. कामात विचारपूर्वक पावले टाकावीत. ऐशारामाच्या गोष्टीकडे अधिक लक्ष द्याल. काम सौख्याचा आनंद घ्याल. नोकरदारांना चलाखीने सांभाळावे लागेल. आनंदात वाढ होईल. किरकोळ तक्रारी संभवतात. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. तूळ, अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदत कराल. सहकाऱ्यांशी सहृदयतेने वागाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. वृश्चिक, भावंडांशी प्रेमाने वागाल. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. नवीन ओळखीतून फायदा होईल. भागीदारीत विशेष लक्ष घालावे लागेल. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. तरुणांशी मैत्री वाढेल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. योजनेनुसार कामे पार पडतील. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. धनु, चुकीच्या संगतीत अडकू नका. अचानक धनलाभाची शक्यता. दिवस कटकटीचा जाऊ शकतो. जवळचा प्रवास करावा लागेल. घरातील कामात समाधानी असाल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. थकव्या दूर होईल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. मकर, चालू कामात गती येईल. नवीन ओळखी होतील. आवडते साहित्य वाचनात येईल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल. सामाजिक कामात सक्रिय राहाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. स्वकष्टावर अधिक भर द्या. कुंभ, अगदी गरज असेल तरच प्रवास करावा. वरिष्ठ लोक खुश होतील. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. काही कामे तुमचा कस पाहतील. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कौटुंबिक गोष्टीच्या बाबत आत्मपरीक्षण करावे. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे लागेल. मीन, घाईघाईने कोणतेही निर्णय घ्यायला जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे. गोष्टी शांतपणे हाताळाव्यात. करमणुकीचा आनंद घ्याल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पहावा. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.